झालं चालू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण सध्या परमपूज्य सौ शकुंतलाताई आपटे लिखित ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था या पुस्तकाचं वाचन करत आहोत. अनाथांचा नाथा तुझ नमो, आश्रितांचे त्राते, असे हे मायेचे नाथ श्री सद्गुरू साधकांचे रक्षण करतात. सद्गुरू व श्री भगवंत हे दोघेच असे आहेत की त्यांच्या आश्रयाला आलेल्यास ते कधीही अंतर देत नाहीत. म्हणूनच सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज 12व्या अध्यायात म्हणतात की ऐसा योग समृद्धी होऊनी जो निरवधी, अर्पी मनोबुद्धी माझ्या ठाई. अर्जुना तो भक्त तोची योगी तोची मुक्त, तो वल्लभा मी कांत ऐसा पडिये. जो माझ्या चरणी आपली सर्व बुद्धी मन अर्पण करून योग समृद्ध असतो, अर्जुना तोच माझा भक्त. तो योगीही असतो आणि मुक्तही असतो. पतीला प्रिय असलेल्या एखाद्या पतिव्रता स्त्रीप्रमाणे तो मला अत्यंत प्रिय वाटतो. भगवत चरण ही एवढी एकच जागा अशी आहे की जिथे कुणाची भक्ताची निराशा होत नाही. संसारात एखाद्यावर कितीही प्रेम केले तरी ते कळेलच असे नाही, परंतु श्री भगवंतांवर प्रेम केले तर त्या बदल्यात त्यांचा आश्रय व प्रेमच मिळते. यज्ञपत्न्यांची कथा. यासाठी श्रीमद भागवताच्या दशमस्कंदातील 23व्या अध्यायात एक फार सुंदर गोष्ट आली आहे. एकदा भगवान श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांसह परठिकाणी जाण्यासाठी वृंदावनाहून निघाले. जाताना वाटेत एखादे चांगले पाण्याचे ठिकाण बघून मुक्काम करून भोजन करायचे असे ठरले होते. परंतु मध्यान्ह होऊन गेली तरीही श्री भगवंत थांबा म्हणेनात. शेवटी यमुना तीरावरील एका गावाच्या वेशीपाशी सगळे आले व तिथेच मुक्काम केला. परंतु भोजनाची तयारी करू नका असा इशारा श्री भगवंतांनी दिला. सर्वांना आश्चर्य वाटले. त्यातच देवाने काही सवंगड्यांना बोलवून सांगितले की तुम्ही शेजारच्या गावात जा. तिथे अंगिरस नामक यज्ञ सुरू आहे. त्यांच्या मुतपाकखान्यात जा व तेथील स्त्रियांना सांगा की आम्ही सवंगड्यांसह आलेले असून अत्यंत भुकेजलो आहोत. त्याप्रमाणे गोपांनी यज्ञसत्रात जाऊन त्या स्त्रियांना तसे सांगितले. त्याबरोबर त्या सर्व स्त्रिया तयार केलेले सगळे भोजन बरोबर घेऊन श्री भगवंतांकडे जाण्यास निघाल्या. हे पाहून यज्ञ करीत असलेल्या त्यांच्या यजमानांनी नातेवाईकांनी त्यांना अडवले व पूर्ण आहुतीची वेळ आलेली असताना कुठेही जाऊ नका असे सांगितले. परंतु त्या स्त्रिया ऐकेनात. त्यावर ते ब्राह्मण चिडले व म्हणू लागले की तुम्ही जर ऐकणार नसाल तर इथून पाऊल बाहेर पडल्यावर पुनश्च आमच्याकडे येऊ नका. तरीही त्या स्त्रियांवर काहीही परिणाम झाला नाही. उलट त्या त्वरेने तेथून निघून श्री भगवंतांपाशी आल्या. बरोबर आणलेले सुग्रास भोजन त्यांनी सर्वांना देऊन त्यांना तृप्त केले. श्री भगवंतसुद्धा कमी मिस्किल नाहीत. त्यांनी त्या स्त्रियांना सांगितले की आता परत गेलात तरी हरकत नाही, म्हणजे तुमचे पती यज्ञाची समाप्ती करू शकतील. त्यावर त्या मोठ्या काकुळतीने देवांना म्हणाल्या, आम्ही तुमच्यापाशी आमचे सर्वस्व सोडून आलो आहोत. आता आम्हाला परत जाणे शक्य नाही. आपणच आमचे सर्वस्व आहात. तेव्हा असे निष्ठुर भाषण आपण करू नये. हे ऐकल्यावर श्री भगवंत प्रसन्न झाले व त्यांनी त्या स्त्रियांना आपल्या भक्त परिवारात सामावून घेतले. सनाथ करणारे नाथ. अशा प्रकारे सर्वस्वाने जो त्यांना शरण जातो त्याला श्री भगवंत आपलाच मानतात. असे हे मायेचे नाव मोठे प्रेमळ उदार आहेत. अशांचा आधार मिळाला की मनुष्य सनाथ होतो. नाथ बिरुद हे आदिनाथ शिवांपासून निघाले. म्हणूनच त्यांच्या संप्रदायाला नाथ संप्रदाय असे म्हटलेले आहे. याविषयी सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ना आदि गुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा, दोघाचा हा संसारा झाला जो आमुते. परी
साथसी गुरुनाथे निमित्त करुणी माते प्रबंधद्वयाचे जगाते रक्षिले जाणा. भगवान श्री शंकर हेच आदिगुरु आदिनाथ असून त्यांच्यापासून शिष्य परंपरेने आलेल्या बोधाची प्राप्ती आमच्या हृदयात प्रकाशली. हे खरेच आहे की या ग्रंथाचे व माझे निमित्त करून सद्गुरूंनी जगाचे कलिभयापासून रक्षणच केले आहे. श्री संत एकनाथ महाराज पुढे म्हणतात की अनाथांच्या नाथा तुझं नमो. असे हे नाथ भेटले की जीव सनाथ होतो. तेव्हाच आपल्या आयुष्याला अर्थ येतो, जीवनाचे सार्थक होते, आपल्या जगायला कारण मिळते. सगळ्या जीवनातच आनंद कोंडून भरतो. संसारातला आनंद हा कितीही झाले तरी क्षणिक असतो. त्या क्षणभंगूर आनंदाच्या बरोबरच दुःखही चालत असते. त्यामुळे कुठलाही सांसारिक आनंद टिकत नाही. परंतु एकदा जीव सनाथ झाल्यावर म्हणजे सद्गुरुकृपा झाल्यावर मिळणारा आनंद हा कायम टिकतो. त्या आनंदापुढे संसारातल्या दुःखाचे काहीच वाटे नसे होते. श्रीसंत एकनाथ महाराज त्यामुळेच म्हणतात की समर्थ अशा सद्गुरूंना जे अनाथांना सनाथ करतात त्यांना माझे शतशः नमस्कार असोत. सद्गुरू कृपेचे लक्षण. वाठारला माझे सासर होते. त्यांच्या शेजारी एक जोडपे राहत होते. त्यांना एकूण 7 मुले होती. दुर्दैवाने त्यांची पहिली 4 मुले गेली. त्यातला 4था मुलगा मरणाच्या दारी असताना मी तेथे होते. दोघेही नवरा बायको डॉक्टरी उपाय संपल्यावर नामस्मरण करीत शांतपणे त्या मुलाजवळ बसून होते. थोड्याच वेळात तो मुलगा देवाघरी गेला. त्यानंतरही ते दोघे शांत होते. पुढे 2 दिवसांनी मी परत त्यांना भेटायला गेले तरीही ते दोघे शांतच होते. शेवटी मला न राहून मी त्यांना विचारले, वहिनी फारच कशी तरी वाटते काय हो? त्यावर त्या म्हणाल्या, सद्गुरूंची इच्छा म्हणूनच ते मुलांना आपल्यापाशी घेऊन जात आहेत. मुलांचेही तेच कल्याण करीत असताना आपण करंटपणे कशासाठी रडायचे? ज्यांच्यावर अशी अपार सद्गुरुकृपा झाली ते धन्य होत आणि त्यांना आश्रय, प्रेम, धैर्य देणारे ते सद्गुरू त्याहून धन्य. अशा या अनाथांच्या नाथांना माझा नमस्कार, माझे नमन असो. हेच श्री संत एकनाथ महाराज म्हणतात. सद्गुरूंचे यथार्थ वर्णन करता येणे अशक्यच असते, फक्त त्यांची स्तुतीच करता येते. त्यामुळे आपल्या गोड समर्पक काव्यात श्री शिरीषदादा म्हणतात की अनुपम मृदुकांती रूप जाती साचती व प्रेमार्थी जणू तव मुसमुसली. श्री सद्गुरूंनी मुदुमुलायम तयेलदार कांती आणि त्यांचे अरूपांचे रूप हे अनुपम असते. त्याचे वर्णनही करता येत नाही. त्यांच्या रूपाने जणू काही त्यांचेच प्रेम व करुणा देहरूपी मुशीत येऊन साकारलेले असते. सद्गुरू शब्दातीत असे त्यांचे वर्णन जेवढे करावे तेवढे थोडेच आहे. परंतु त्यांच्या करुणाकृपेचा आश्रय मिळाल्यावर त्यांचे प्रेम बघून आपण अवाक होतो. मग वारंवार फक्त त्यांना नमनच होते. स्तुतीला शब्दच उरत नाही. त्यामुळे माऊली एका ओवीत म्हणतात, तशीच मग आपलीही अवस्था होते. यालागी आता स्तुती सांडुनी निवांता चरणी ठेवीचे माथा ह्याची बरे. सद्गुरू स्तुतीच्या पलीकडे आहेत. त्यांच्या कृपेने प्रेमाने न्हावून निघालेल्या हे जीवा आता फक्त त्यांच्या श्रीचरणांवर माथा ठेव व धन्य हो. हे सर्व कृपेचे राज्य बघितल्यावर मन गप्प होऊन जाते. त्याला बोलायला शब्दच उरत नाही. न मन अशी अवस्था होते. मन त्यांच्या ठाई एकरूप होऊन जाते, लय पावते. असे मन तेथे लय पावले की आतून शांतीचा उगम होतो. आपल्या जीवाने एकदा अशी शांतता अनुभवली की मग मनाला संसारात रमावेसे वाटत नाही. सद्गुरूंना पाहिले तरी हृदय भरून येते, अश्रू वाहतात, सर्व प्रकारचे सात्विक भाव प्रगट होऊ लागतात. आपण व्यवहारात नतमस्तक आपल्या आईवडिलांसमोर होतो आणि येथे सद्गुरू हे तर आपली माय व बाप दोन्ही एकाच वेळी असतात. म्हणूनच श्री संत एकनाथ महाराज पुढे सांगतात की नमो माय बापा गुरु कृपा धना. सद्गुरू खरी माय. सद्गुरू ही सर्व साधकांची प्रथम मायमाऊली म्हणजेच माय असते. आई त्याप्रमाणे पोटच्या पोरांचे लाड करते
त्याप्रमाणे सद्गुरूही आपले निरनिराळ्या प्रकारे लाड करत असतात. अनेक वेळा आपल्यालाही त्यांचे लाड जाणवतात, पण त्याचबरोबर कठोरपणे ते आपल्याला शिस्तही लावत असतात. ते जी पाहिली शिस्त लावतात ती म्हणजे पहाटे उठून साधना करण्याची. साधकांना ते फक्त पहाटे 4ला बसा एवढेच सांगतात, पण त्यासाठी रात्री लवकर झोपणे आले. म्हणून मग सर्व सवयींच्या गोष्टी बदलतात. ज्याप्रमाणे आई मुलाचे संगोपन मनापासून करत असते, त्याचप्रमाणे सद्गुरूंवर जो जीव विसंबला त्याचेही पालन पोषण तेच करत असतात. श्री स्वामी योगानंदांची गोष्ट आहे. ते गुरु शोधण्यासाठी घराबाहेर पडले. लहान वय होते. बरोबर एक मित्र होता. दोघेही प्रवास करून एका गावी आले. वाटेत काहीही खाल्लेलं नसल्यामुळे मित्र घाबरला होता व स्वामीजी त्याला धीर धर, परमेश्वर दयाळू आहे म्हणून समजावत होते. रेल्वे स्टेशनवर दोघेही असे बसले असताना एका आश्रमातल्या दोघी भगिनी त्यांच्यासमोर आल्या व म्हणाल्या की आमच्या आश्रमात आज एक राजकुमार येणार होते. त्यांचा बेत रहित झाला आहे, परंतु आमचे भोजन तयार आहे.